सरपंच कधी ट्रॅक्टरमध्ये उचलून नेतात, तर त्या पद्धतीने सर्वांनी सहकार्य पण चांगलं केलं. आले 2 शाळा, जिल्हा परिषद शाळा, सेंट पीटर, त्यांचे पण आभार मानायला पाहिजे, कारण की प्रायव्हेट शाळा आहे तरी आपल्याला ते वर्ग दिले त्यांनी. आपण जेवण हे पहिल्या दिवशी बिर्याणी प्रयत्न केला द्यायचा, दुसऱ्या दिवशी स्वतः डाळ भात केलं, तिसऱ्या दिवशी असं डोक्यात आलं का युद्धानी ट्रस्टने आम्हाला फोन केला का इथे तुम्हाला थोडंसं खिचडी भात देतोय, खिचडी भात आणलं. पण माझ्या काही आपण चवीचं खाणार आहे, गरीब असो, देणं आहे तो शिरापुरी देव, नाही तो मत देव, कसं पण देऊन चालणार नाही. मग मला सांगितलं डायरेक्ट का सरपंच आम्हाला रोज डाळ भात असलं तरी चालेल, पण चांगलं जेवण द्या, मग डाळ भात द्या, बाहेरचं नका, खिचडी नका. मी संध्याकाळी आमच्या ग्रामसेवकांना, माझे उपसरपंचांना मी बोलला काय करायचं आपल्या, आज मिक्स भाजी करू, मुगाची भाजी करू. असे करून करून आम्ही दिवस लोटले, सर्वांनी सहकार्य दिलं. लाईट नव्हती, मेन म्हणजे आपल्याला लाईट नव्हती. बिना लाईटमध्ये राहणं, जे लाभार्थी म्हणजे जे शरणार्थी याच्यात आले आपत्कालीन याच्यातून आम्ही आणून शाळेत ठेवले, पण जे घरी होते ते कसे काय राहिले हे पण तुमचं पण खरोखर मला काही सांगतात, अरे आपण 100च आणलेले, इथे 60 आणि इथे 60, 120, मग 400 फॉर्म 500 फॉर्म आले कुठे. मी सांगितलं जे घरी होते ते कशावर जगत होते केले, त्यांचं काहीतरी गडपट्या लावायच्या होत्या, काही कामं बाकी होती, त्यांनी सत्कार केले. मग मी विचार केला सर्वांनी सत्कार करताना सर्व आरमाळ्यात तर एवढी हे आहेत, पण सत्कार फक्त ठराविक लोकांनीच का केले बोलून बोलून. मग मला समजलं का यांची काहीतरी मतलब आहे. मतलब नसताना आज आपण संकटात आहोत, संकटातून बाहेर काढल्यावर जी त्यांना आपुलकी वाटली आमच्याबद्दल याला सांगतात बिना मतलबी. संकटातून बाहेर काढलं, त्यांना वाटते संकटातून बाहेर काढलं. आपण माध्यम मला असं म्हणायचं आहे की आता आमचे लोक कमी शिकलेले आहेत, कोणाला काही कळतं नाही, एक 2 वेळा कंप्लेंट पण आल्या आहेत, लोक वेळेसाठी गडबड वगैरे करतात. तर मला असं म्हणायचं तुम्ही पण ह्या साधून खूप सहन केलेलं आहे, म्हणजे जे काही सहन करतो मला सांगितलं बघितले पण तुम्ही पण आपल्या लोकांकडून समजून तर घेता. अगोदर नव्हतं घेत, मला वाटतं आता थोडंसं काहीतरी ऐकायला आलेलं तुम्ही काय समजून घेता, तसं समजून घ्या लोकांना. नाही लोकांना समजून घ्या, लोकांची व्यवस्थित कामं होत नाही, जास्तीत जास्त प्रॉब्लेम मला आपल्याला वाटतंय. प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते हे काम करत होते, परंतु अर्नाळ्यामध्ये ज्याने काम केलेलं आहे प्रत्यक्षात मैदानात उतरून ही नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्या नागरिकांचं नुकसान झालेलं आहे त्यांना दिलासा द्यावा, किंवा कार्यकर्त्यांनी कशा प्रकारे काम केलं पाहिजे ह्या कामाची दखल घेऊन आज भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष या पक्षाने येथे ग्राउंड लेवलला काम करणारे कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते असू दे त्यांच्या कार्याची दखल घेऊन आज सर्वांचा सत्कार केला आहे. या सत्कारामध्ये माझं सुद्धा नाव त्यांनी समाविष्ट केलं आहे. माझी एवढीच विनंती आहे की माझ्याकडून जे कार्य झालेलं आहे ते आता समजा भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाला वाटले असेल की देवेंद्रांनी चांगलं काम केलं असेल म्हणून त्यांनी माझं नाव घेतलं. आता त्यांची प्रेरणा भेटली असेल तर मी ह्याच्यापुढे सुद्धा चांगलं काम करेल आणि यापुढे सुद्धा त्यांचा जो वरचा सत्कार असेल, या पक्षाचा वरचा कोणता सत्कार असेल त्याच्यामध्ये माझं नाव कसं येईल आणि मी लोकांची कामं कशी करेल अशी या प्रकारे मला कामं करावी लागतील. कारण हा सत्कार भेटणं म्हणजे मोठी गोष्ट असते, त्यासाठी काम करावं लागतं आणि काम केल्यामुळे मला सत्कार केल्यामुळे मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या संघटनेचे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांचे मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राहून लोकांना सेवा पुरवायची काम केले. आम्ही लोकांनी शिव्या पण घातल्या त्यांना, काय का मावशी. गावात आल्यानंतर सरपंचांनी आमच्या ट्रॅक्टरवर लोकांना वाहिलं. आमचा एकच उद्देश असतो, जिथं चुकल तिथं आम्ही शिव्या घालू, कोंबड घालू, पण जिथे चांगलं काम असेल तिथं पाठ तुपटण्याचं पण काम करू आम्ही, बरोबर ना. तर त्यांनी आपल्या लोकांना जेवणाची सोय केली. आता सगळ्यांचे फॉर्म भरत असताना आपल्या लोकांची भूमिका होती की ज्या लोकांच्या घरामध्ये प्रत्यक्षात पाणी गेला नाही पण काही